रोजच्यापेक्षा परीचे पप्पा आज जरा लवकरच कामावर चाललं होतं. 8:30 वाजता ते 9ला जातात. मग इथं आम्ही तिघीजणी त्यांना बाहेर घालवायला आलतो. पण ओजू लय खुश झालेली. तिला वाटते पप्पा आम्हाला घेऊनच चाललेत, पण पप्पा तिला सोडून जाणार होतं आणि ते औषध माझ्याकडून पेत नाही म्हणून ते डबल गाडीवरनं उतरले आणि तिला औषध पाजायला माघारी आले. आणि औषध पाजायचं सोडलं आणि व्हिडिओच काढायला लागलेत. शेवटी कसं तरी 1-2 व्हिडिओ काढले आणि नंतर मग ते कामाला गेले. आणि इकडं दुपारी ह्यांची आरती चालली होती. आता सगळीकडचे गणपती गेले आणि ह्यांचे नाहीत गेले वाटते अजून पुरीने बसवलेले. आणि नंतर मी वरण भात घातला परीच्या पप्पांची वाट ही बघून आणि चहा पिली. ताजा कढीपत्ता आणला वरणाला. तेवढ्यात परीचे पप्पा आले बाजाराने चिकन घेऊन. आता मी म्हणणार होती वापरून ठेवते आणि सकाळ करते, पण ते म्हणले तू टेन्शन कशाला घेते, मी करू लागतो तुला मदत. मग ह्यांनी मी मसालाही करून दिला, सगळं बारीक हे केलं आणि मला म्हणले मी रस्सा करतो. आणि आता स्वतः रस्सा केला आहे म्हणल्यावर स्वतः चेक करून बघते ती, स्वतःच्या जेवणाची स्वतःच तारीफ करते ती. आणि मग त्यांना आवडला रस्सा आणि तेच रस्सा खातात. मी रस्सा खात नाही, मी नुसतं सुक्कं खाती. आणि मी इकडं सुक्कं फ्राय ही करून घेतलं छानपैकी. आणि शेवटी आम्हाला 10:30 वाजले जेवायला. जेवण ही केलं, छान ताट रेडी झालं. जेवल्यावर बसाय कुठलं भेटतंय, लगेच भांडी घासून घेतली. मला आवडत नाहीत संध्याकाळचा भांडी ठेवलेली, मग त्यामुळे भांडी ही घासून घेतली सगळी. आणि भांडी ही घासल्यानंतर अजून ओजूला पण वापारा द्यायचा होता. मग परीचे पप्पा म्हणले मी देतो वापारा. मग वापारा ओजूला देत होतं ते आणि मी इकडं त्यांचा व्हिडिओ काढत होते. आणि इकडं बघा कशी वापारा ही घ्यायला लागली. तिला सर्दी झाली ना, 2-3 दिवस झालं दवाखान्यातून आणले औषधं पण पाजती. आता जरा कमी झाली तरी पण टूप आहेत तर देऊन टाकावं म्हणले.